गोविंदा गोविंदा. हे बघा आमच्या रस्त्याचं काम कसं सुरू आहे. आम्ही निघालतो गावाला, म्हणजे आम्ही जात होतो परभणीला. आणि जुना व्हिडिओ आहे. रस्ता आमचा आता बनलेला आहे, पण थोडासा राहिला आहे आमचा. आणि मस्त असा पाऊस सुरू होता. मस्त हिरवं हिरवं दिसत आहे सगळीकडे. आणि आम्ही जात होतो, हे तुम्ही वाचू शकतायत का, म्हणजे दिसत आहे का तुम्हाला. परभणीला आलोत आम्ही आमच्या ताईकडे, म्हणजे माझ्या ननंदबाईकडे. मोठ्या ताई आहेत त्या. आणि हे त्यांचं बेलाचं झाड किती छान झालंय ना. मस्त पूजा वगैरे करतात त्या रोजच्या रोज. संध्या आलती खाली घ्यायला आम्हाला. आणि हे छोटंसं त्यांचं टेरेस गार्डन आहे. त्यांना खूप आवड आहे ताईला झाडांची, फुलांची. आणि सगळं काही मेंटेन ठेवतात त्या. घर पण तसंच आहे त्यांचं. आणि पोरी जेवण करत होत्या. आम्ही आलतो ओमच्या बड्डेसाठी, आणि पोरी जात होत्या बहुतेक केक आणायला गेले हे सगळेजण. आणि त्याच्यानंतर मग मी बाहेरच थांबले होते. केक आला, ओमच्या फ्रेंडनी बनवला होता हा. ती ऑर्डर वगैरे घेते, खूप हुशार आहे. आणि मस्त टेस्ट होती केकची. आम्ही सर्वांनी ओवाळून घेतलं. आणि घरच्या घरीच केला छोटासा बड्डे. मी म्हणजे त्याचे फ्रेंड्स वगैरे आधीच येऊन गेलते, आणि काल झालता बड्डे, म्हणून आज आम्ही गेल्याने सेलिब्रेट केला. आणि ओवाळून ते घेतलं सर्वांनी आम्ही. पोरींनी पण घेतलं. पोरी म्हणत होत्या फोटो वगैरे काढू. मग थोडेफार फोटो ते काढले त्यांचे सर्वांचे. आणि त्याच्यानंतर मग केक कट केला. आणि बाहेर जायचं ठरलं. मग ओम म्हणला घरी नाही जेवायचं, बाहेरच जाऊत. म्हटलं ठीक आहे. मग बाहेर गेलो. मग हा नेक्स्ट डे आहे, आणि पहिला सण होता आखाडीचा. पुरणपोळी वगैरे केलती ताईंनी. संध्यापूजा करत होती, आणि सत्यनारायण होता त्यांच्या घरी पौर्णिमा असल्यामुळं. आणि सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी. एकच दिवसाचं म्हणजे स्टे होता आमचा. आणि एंड ऑफ द डे